आतापर्यंत आपण पाहिलं, लीलाबाईंच्या अंगात खाष्ट सासूनं प्रवेश केला होता. नैनाला ज्या ज्या प्रकारे त्रास देता येईल ते सगळे प्रकार लीलाबाई करत होत्या. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 44. घरातली सगळी कामं नैनाच करत होती. एक दिवस दुपारी ती नुकतीच भाजीपाला विकत घेऊन घरी आली होती. आणलास भाजीपाला? हिशोब कोण तुझा मामा देणार का? नैना घरात आल्या आल्या लीलाबाई तिला म्हणाल्या. तिनं भाजीपाल्याचा सर्व हिशोब लीलाबाईंना दिला आणि उरलेले चिल्लर पैसेही परत केले. तेवढ्यात मीनाक्षी घरी आली. अगं मीनू, किती दिवसांनी आलीस? लग्नानंतर गेलीस ते आत्ता आलीस, किती दिवसांनी? लीलाबाई आपल्या लेकीच्या गळ्यात पडल्या. नैनानं मनातल्या मनात लग्नाचे दिवस मोजले. मोजून 15 दिवस झाले होते. अगं हो, येणारच होते, पण म्हटलं आता काय, सून आली आहे ना या घरची, मग तिला आवडेल नाही आवडेल, मी आलेलं ह्याच विचारात आले नाही बघ. मीनाक्षी नैनाकडं बघत म्हणाली. तिला आवडायचा प्रश्नच येत नाही. तुला माहेरी यायला कुणी अडवलं तर मला सांग. लीलाबाई नैनाकडं बघत अगदी तोऱ्यात म्हणाल्या. नैना घरात गेली आणि पाणी घेऊन आली. चहा कर जरा, आणि हो, जरा चांगला चहा कर. चहासोबत ते बिस्किटही आण. लीलाबाई म्हणाल्या. दोघी मायलेकी गप्पा करत बसल्या. नैनानं दोघींना चहा दिला आणि स्वयंपाकघरात भाजी निवडत बसली. दोघींच्या गप्पा तिच्या कानावर पडत होत्या. लेकालाही आणत जाग कधी? लीलाबाई म्हणाल्या. तो येत नाही ग, त्याला त्याची तीच आजी प्रिय आहे. मीनाक्षी म्हणाली. असं कसं? पोराला आतापासूनच आपल्या मुठीत ठेवावं बाई, नाहीतर मोठा झाल्यावर तुला मुळीच जुमानणार नाही. लीलाबाई म्हणाल्या. तुझं पोरगं ऐकतो का तुझं, की झाला बायकोचा बैल? मीनाक्षी म्हणाली. अगं, बायकोचा बैल व्हायला बायकोही तशी लागते की नाही? लीलाबाई म्हणाल्या. का ग, दोघं बोलतही नाहीत का एकमेकांना? मीनाक्षी म्हणाले. हळू बोल जरा, लीलाबाई म्हणाल्या आणि दोघीजणी नंतर खुसफुस करत बोलू लागल्या. थोड्या वेळात लीलाबाईंनी नैनाला आवाज दिला. संध्याकाळच्या स्वयंपाकाचं सांगितलं. मीनाक्षी डब्बा घेऊन जाईल तर त्या हिशोबानं आणि चांगला स्वयंपाक कर जरा. लीलाबाई नैनाला म्हणाल्या. नैना होकार भरून स्वयंपाकघरात गेली. आई, अगं चांगला स्वयंपाक करते ती. मागच्या वेळी डब्बा घेऊन गेले होते ना, माझ्या सासूनं किती तारीफ केली हिच्या स्वयंपाकाची. मीनाक्षी म्हणाली. हळू बोल जरा, ऐकेल ती. मी मुद्दामच नावं ठेवत असते तिला. उगी ती माझ्यापेक्षा घरात वरचढ नको व्हायला
म्हणून. आणि तुझ्या सासूला काय जातं ग लोकांचं कौतुक करायला? जरा स्वतःच्या सुनेचंही कौतुक करा म्हणा. म्हणजे सून आनंदानं करेल तरी सगळं. लीलाबाई मीनाक्षीचे कान भरत होत्या. नैनाचा स्वयंपाक झाला आणि मीनाक्षीसाठी तिनं डब्बा भरून दिला. तो भाजीपाला आणलाय ना, तो देऊन देत मीनूला. आपल्यासाठी दुसरा आणशील उद्या. लीलाबाईंनी फरमान सोडलं. एवढा सगळा निवडून साफ केलेला भाजीपाला मीनाक्षीला देणं नैनाच्या जीवावर आलं होतं. पण तोंडून एक शब्दही न काढता तिनं भाजीपाला पिशवीत भरला. भाजीची पिशवी आणि डब्बा घेऊन मीनाक्षी निघून गेली. प्रणीत ऑफिसमधून घरी आला. रात्रीची जेवणं आटोपल्यावर तो मोनिकासोबत मेसेजवर बोलतच होता. इतक्यात त्याला मंगेशचा फोन आला आणि प्रणीत कट्ट्यावर निघून गेला. काय पन्या, लेका लग्न झालं तर विसरलाच लगे मित्राला? मंगेश म्हणाला. गप रे, तसं काही नाहीये. तुला सांगितलं होतं ना, महत्वाचा प्रोजेक्ट सुरू आहे. त्याचंच काम पुरतं आजकाल. कधी कधी यायलाही उशीर होतो. प्रणीत म्हणाला. हो का? एकदा दोनदा मला टी पॉइंटवर दिसलं होतं तुझं महत्वाचं प्रोजेक्ट. तिकडं गाडी नेऊन द्यायला गेलो होतो ना कस्टमरची. मंगेश म्हणाला. हे बघ मंग्या, आयुष्य माझं आहे. ते कसं जगायचं ते मी ठरवेल. त्यामुळं तू मला सांगूच नकोस की कोण दिसलं होतं आणि कोण नाही ते. प्रणीत म्हणाला. अरे पण लग्न झालं आहे तुझं. मंगेश त्याला समजावणीच्या सुरात म्हणाला. जबरदस्ती लावलं आहे. तू प्लीज यार मला उपदेश देऊच नकोस. इथं येऊन जरा मोकळं वाटतं. आता तूही असा बोलायला लागशील तर मी कट्ट्यावर येणंच बंद करेन. प्रणीत चिडला होता. ठीक आहे, मी नाही म्हणणार काही, मंगेश म्हणाला. मंगेश सोबत बराच वेळ गप्पा करून रात्री प्रणीत उशिरा घरी आला. दुसऱ्या दिवशी नैना रोजच्याप्रमाणे कामाला लागली. घरातलं आटोपल्यावर नैनानं परत भाजीपाला आणला आणि दुपारच्या वेळेस ममता घरी आली. ममताही दिवसभर घरीच थांबली. मस्तपैकी खाऊन पिऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाचा डब्बा आणि निवडलेल्या भाज्या घेऊन तीही घरी गेली. एखाद्या वेळी योगायोग होऊ शकतो, पण प्रत्येक वेळी होत नसेल ना. सासूबाईंनी फोन करून मुद्दामच तर ममताताईंना बोलवलं नसेल ना. नैनाच्या मनात रास्त शंका उभी राहिली, पण तिनं ती मनातच ठेवली. असेच दिवस पुढे सरकत होते. पावसाळा लागला होता. मातीच्या गंधानं सगळा आसमंत दरवळून गेला होता. नैनालाही पाऊस आवडायचा, अगदी लहानपणापासून. ती लहान होती तेव्हा शाळेतून येताना मुद्दामच पावसात भिजत घरी यायची. तिची आजी होती तोवर तिच्या भिजण्याचंही कौतुक करायची. आजी गेल्यावर मात्र मामी प्रत्येक गोष्टीसाठी पाठीत ठेवून द्यायची. पावसात भिजायची हौस नंतर नंतर तर
पावसासोबत वाहून जाऊ लागले. लग्न ठरल्यावर मात्र नयनानं एक स्वप्न पाहिलं होतं. प्रणीतचा हात हातात घेऊन पावसात भिजायचं. पण तिचं हे स्वप्न केवळ स्वप्नच उरणार याची जाणीव तिला लवकरच झाली होती. नैना घरातली एखादी नोकर असल्यासारखी सगळी कामं करत होती. तिच्यासाठी प्रेमाचे 2 शब्द कुणाजवळच नव्हते. लीलाबाई प्रसंगी मारही देत. प्रणीत मात्र कोणत्याच गोष्टीत काहीच बोलत नसे. तो त्याच्याच विश्वात गुंग असायचा. घर, ऑफिस, संध्याकाळी मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा. कधी मित्रांची पार्टी तर कधी ऑफिसची पार्टी. तर कधी त्याची फेवरेट मोनिकासोबतची पार्टी. म्हणायला नयना आणि प्रणीत दोघंजण एका खोलीत झोपायचे. पण दोघांमध्ये अंतर अगदी मैलाचं होतं. कदाचित कधीच कमी न होणारं. शनिवारचा दिवस होता. सकाळीच आभाळ अगदी गच्च भरून आलं होतं. ऑफिसला सुट्टी म्हणून प्रणीत झोपून होता. नयना मात्र उठून रोजच्या कामाला लागली होती. तेवढ्यात प्रणीतच्या फोनवर मेसेजची टोन वाजली. प्रणीतनं त्याकडं दुर्लक्ष केलं. परत एकामागं एक 2-3 वेळा मेसेजची टोन वाजली. प्रणीतनं फोन पाहिला. हॅलो, उठलास का? मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. किती मस्त वातावरण आहे बाहेर. दुसरा मेसेज वाचून त्यानं खिडकीच्या बाहेर पाहिलं. लॉंग ड्राईव्हवर जाऊया? मस्त दिवसभर फिरू कुठंतरी. शेवटचा मेसेज वाचून तो जागचा उडालाच. काय म्हणता? कुणाचा असेल मेसेज? कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. भेटूया पुढच्या भागासोबत. धन्यवाद.